नमस्कार मंडळी, मी अनिता फर्नांडिस पुन्हा तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी लर्निंग. यापूर्वी जो मी व्हिडिओ तुम्हाला पाठवला आणि त्या व्हिडिओवर जो तुम्ही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. परंतु मला असं आढळलं आहे की बरेच जण व्हिडिओ बघतात, लाईकही करतात, परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत. तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय, त्यात तुमचे फक्त काही सेकंद अजून काढा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक तर कराच, कमेंटही कराच, परंतु सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि शक्य झालं तर माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा, ज्याचा उपयोग जास्तीत जास्त गरजू विद्यार्थी करू शकतील. ठीक आहे, तर इथे आपण इंट्रोडक्शन थांबवूया आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. आजच्या व्हिडिओमधला आजच्या सिरीजमधला हा जो दुसरा व्हिडिओ आहे, हा दुसरा व्हिडिओ मी एका सोप्या अशा टॉपिकवरती घेऊन आले. सोपा टॉपिक यासाठी कारण अगदी पहिलीपासून हा टॉपिक तुम्ही सगळेच शिकत आलात, अगदी मीही शिकले. परंतु यामध्ये अभ्यास करताना काही नियम जे मला आढळले ते बघून मलाच हसायला आलं की अरे, आपण किती कॅज्युअली गोष्टी घेतो या, पण ह्या गोष्टी आपल्या डोक्यातून निसटून गेलेल्या असतात. आणि तसंच आपण चुकीचं ग्रामर वापरतो, चुकीचं इंग्लिश वापरतो. आता ते काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओ एक्सप्लेन करताना सांगेन. तर चला, विदाऊट फर्दर डू लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. चला व्हिडिओची सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो आहे नंबर. ओके, तर नंबर म्हणजे काय? नंबर म्हणजे वचन, एकवचन हा जो भाग आहे हा तुम्ही सगळेच शिकत आल्यात, राईट? सिन्स स्टँडर्ड फर्स्ट आपण नंबर हा टॉपिक शिकत आलेलो आहे. नंबर्स म्हणजे वचन, एकवचन. In English we call the term singular plural. Okay, so before discussing this term I would like to revise some keywords. यामध्ये काही कीवर्ड्स आहेत जे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे ज्यावेळी आपण हा व्हिडिओ पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये जो पहिला कीवर्ड आहे तो आहे वॉवेल्स. वॉवेल्स कोणते कोणते असतात? तर AEIOU हे जे 5 अल्फाबेट्स आहेत त्यांना जनरली आपण वॉवेल्स म्हणतो. ज्यावेळी मी व्हिडिओमध्ये म्हणेन की इफ द नाउन एंड्स विथ वॉवेल, तर त्यावेळी तुमच्या इमिजिएटली लक्षात आला पाहिजे की वॉवेल म्हणजे यापैकी एखादं अक्षर असणार. AEIOU यापैकी एखादं अक्षर असणार. देन द नेक्स्ट टर्म इज कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजे मराठीत त्याला व्यंजन असं म्हणतात. AEIOU ही 5 अक्षरं सोडून उरलेले जे सगळे अल्फाबेट्स आहेत 21च्या 21, हे सगळे अल्फाबेट्स म्हणजे कॉन्सोनंट्स. ठीक आहे, कॉन्सोनंट्स. नेक्स्ट टर्म इज प्रिफिक्स. प्रिफिक्स मीन्स द अल्फाबेट्स वी ॲड बिफोर द वर्ड. शब्दांच्या आधी जर तुम्ही कुठलेही अल्फाबेट्स जोडले तर त्यांना प्रिफिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, इथे मी वर्ड्स दिलेत. अंडरस्टँड. अंडरस्टँडच्या आधी मी MIS जोडले, म्हणजे हा काय झाला? शब्दाच्या आधी जोडले अल्फाबेट्स, मग तो काय झाला? प्रिफिक्स. लाईक, डिसलाईक. डिसलाईक, मी ॲड केलं शब्दाच्या आधी, सो तो काय झाला? प्रिफिक्स. क्लिअर? देन द नेक्स्ट टर्म इज सफिक्स. जसे शब्दांच्या आधी अल्फाबेट्स जोडले तर त्याला प्रिफिक्स म्हणतात. ऑब्वियसली शब्दांच्या नंतर अल्फाबेट्स जोडले तर त्याला सफिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल वंडर, वंडरफुल. FUL आपण शब्दाच्या शेवटी जोडलाय ना, मग FUL हा काय झाला? सफिक्स. फ्रेंड, फ्रेंडशिप. SHIP, शिप हा शब्द आपण शेवटी जोडला, सो तो काय झाला? सफिक्स.
मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ज्या ज्या वेळी मी सफिक्स म्हणेन, सफिक्स म्हणजे आपल्याला हे जे अल्फाबेट्स आहेत ते शब्दाच्या शेवटी जोडायचे आहेत. क्लिअर? आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. सो शब्दांच्या आधी अल्फाबेट जोडले तर प्रिफिक्स, शब्दांच्या शेवटी अल्फाबेट जोडले तर सफिक्स. वॉवल, वॉवल म्हणजे स्वर AEIOU अँड रिमेनिंग फ्रॉम वॉवल्स अल्फाबेट्स आर कॉल्ड कॉन्सोनंट्स. ह्या 4 टर्म्स, हा लेसन जो आहे नंबरचा हा एक्सप्लेन करताना ह्या 4ही टर्म्स तुम्हाला फार महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे ह्या तुम्हाला माहीत असणं फार आवश्यक आहे. आता बघा आपण जे बघतोय यामध्ये, त्यामध्ये आय डोंट नो कॅमेरा कव्हर करतोय की नाही. सिंग्युलर नंबर म्हणजे सिंग्युलर, सिंग्युलर म्हणजे एक वचन. कोणतीही गोष्ट एक नंबरमध्ये असते, एक आणि एक, त्यावेळी त्याला सिंग्युलर असं म्हणतात, एक वचन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल सी, 1 पेन, 1 बुक. ओके, सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे कोणतीही गोष्ट एका नंबरमध्ये आहे, एक आणि एकच आहे म्हणजे ती सिंग्युलर. आता ज्यावेळी वस्तू एकापेक्षा अधिक असते, 2 असतील, 3 असतील, 5 असतील, देन इट इज कॉल्ड प्लुरल. द थिंग्स मोर दॅन 1 पर्सन ऑर थिंग, देन इट इज कॉल्ड प्लुरल. फॉर एक्झाम्पल 4 पेन्स. एक असेल 1 पेन PEN, पण 4 असतील तर पेन्स. इथे मी सफिक्स S जोडलाय. बुक, 1 बुक, पण बुक 6 बुक्स आहेत, मग 6 आहेत म्हणून ती काय आल्या मिनी, म्हणजे काय बुक्स. आता ही जी कन्सेप्ट आहे ना सिंग्युलर आणि प्लुरल, ही कन्सेप्ट फर्स्ट सेकंड स्टँडर्डमध्ये कदाचित 1 आणि मेनी म्हणून शिकवली जात असेल किंवा काही क्लासेसला 1 आणि मेनी म्हणून शिकवली जाते. तर लक्षात घ्या, मेनी म्हणजे इथे प्लुरलच, 1 म्हणजे सिंग्युलर, मेनी म्हणजे प्लुरल. एक्सप्लेन करताना टेक्निकल टर्म्स आहेत, ह्या सिंग्युलर प्लुरल म्हणूनच वापरल्या जातात. ठीक आहे, तर इथे आपण बघणार आहोत सिंग्युलर प्लुरल. आता मग काही रूल्स बघणार आहोत. ज्यावेळी एखाद्या सिंग्युलर नाउनचे प्लुरल फॉर्म्स केले जातात त्यावेळी आपल्याला काही नियम वापरायला लागतात आणि ते नियम आता आपण इकडे बघणार आहोत. ओके, सो रूल्स ऑफ मेकिंग प्लुरल फॉर्म्स. प्लुरल फॉर्म्स बनवतानाचे रूल्स खूप आहेत. रूल 13-14 रूल्स आहेत. ओके, पहिला रूल यामध्ये आपण बघतोय. पहिला, फर्स्ट रूल, जस्ट ॲड सफिक्स S टू द, इथे 2 डबल झालेला आहे माझ्याकडून बाय मिस्टेकली, टू द नाउन, टू द गिवन नाउन और सिंग्युलर फॉर्म. कुठलाही शब्द असेल त्याचा जर शेवट कॉन्सोनंट असेल, व्यंजन असेल, तर त्या अशा शब्दाला प्लुरल फॉर्म करताना आपल्याला फक्त S जोडायचं असतं. सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी आपल्याला फक्त S जोडायचं आहे. वेन अ वर्ड एंड्स विथ एनी कॉन्सोनंट, to make its plural form we just add suffix S. For example, hand. See, the word ends with consonant. hand मध्ये काय आहे, D हा कॉन्सोनंट आहे. मग अशा वेळी फक्त त्याचा प्लुरल फॉर्म बनवताना काय करायचं आहे, S जोडायचं आहे. फक्त तो शब्द आहे तसंच लिहायचा आहे, त्याच्या शेवटी S जोडायचं आहे. सेम ट्री, ट्री TREE. काही E आहे म्हणजे असं नाही आहे की आता तुम्ही म्हणाल की टीचर इथे E आहे आणि मग इकडे S कसा जोडायचा, काही गोष्टीला अपवाद असतात. ओके, तर तो मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे, पण हा शब्द लक्षात ठेवा. ट्री, ट्रीज. बुक, बुक्स. स्टार, स्टार्स. STAR, स्टार. 1 स्टार, मेनी स्टार्स. ओके, सो word ends with consonant, then only add S after it to make its plural form. सिम्पल आहे, कळलं. कॉन्सोनंट असेल त्याच्या शेवटी प्लुरल फॉर्म बनवताना S जोडायचं. त्याच्यानंतर E असेल, आता समजा आता ह्याच्यामध्ये हा नियम दुसरा काय सांगतो, ह्याच्यामध्ये जर समजा शब्दाच्या शेवटी वॉवेल असतील, AEIOU पैकी एखादा वर्ड आला तर तुम्हाला तिथे ES जोडायचं आहे. ओके, कॉन्सोनंट असेल तर S जोडायचं. फॉर एक्झाम्पल
ॲपल, वन ॲपल, APPLE. मग तिथे ॲपल्स LEES पुन्हा जोडायचे नाही, तिथे फक्त S जोडायचं. तोच सेम रूल आपण ट्रीमध्ये पण फॉलो केलाय. ऑलरेडी तिथे E आहे म्हणून S जोडलाय. ठीक आहे. पण आता समजा मँगो असेल, MANGO, मँगो असेल तर ES येणार ऑब्विसली. शेवटी त्याच्या वॉवेल आहे, तर वॉवेल म्हटल्यानंतर शेवटी ES येतो. हे लक्षात ठेवा. वॉवेल असेल तर ES जोडायचं, कॉन्सोनंट असेल तर S जोडायचं. पण समजा शब्दाच्या शेवटी E आहे दिलेला तर तिथे फक्त S जोडायचा, पुन्हा त्याचा ES करायचा नाही. क्लिअर? आता दुसरा रूल. एंड लेटर ऑफ द सिंग्युलर नाउन विल बी S, X, CH, SS और SH. म्हणजे ही जी अल्फाबेट्स आहेत ना, S, X, CH, SS, SH, या अल्फाबेटपैकी जर एखादं अल्फाबेट किंवा दोन अल्फाबेट शब्दाच्या शेवटी असतील सिंग्युलर फॉर्मच्या, तर तिथे तुम्हाला कोणतं सफिक्स जोडायचंय? EX. क्लिअर? वेन द वर्ड एंड्स with S, X, CH or SS or SH, then simply add suffix ES to make its plural form. For example, बघा, bus, buses, class, classes, fox, foxes, bench, benches, bush, bushes, but फिशचं फिशेस येत नाही. आहे ना गंमत? का? अपवाद आहे. फिश हा जो शब्द आहे, या फिशचं हा जो फिश वर्ड आहे हा सिंग्युलर फॉर्ममध्येच वापरला जातो. वन फिश आणि टू असतील तर ते फिशेस नाही. देन इट इज कॉल्ड अ शोल ऑफ फिश. क्लिअर? अ ग्रुप ऑफ फिश म्हणजे अ शोल ऑफ फिश. त्यामुळे यामध्ये मिस्टेक करू नका. फिश हा वर्ड असेल तर फिशेस करायचे नाही. फिशचं प्लुरल फॉर्म फिशच येतं, त्याचं फिशेस होत नाही. ओके. देन थर्ड, इफ द नाउन एंड्स विथ O and its before letter is a consonant. म्हणजे शब्द आहे, शब्दाच्या एंडला O येतोय आणि त्याच्या आधीचं लेटर जर कॉन्सोनंट असेल तर तुम्हाला इथे सफिक्स ES जोडायचा आहे. सिंपल. क्लिअर? काय म्हटलं मी? शब्द आहे बघा, वर्ड एंड्स विथ O अँड द बिफोर लेटर इज कॉन्सोनंट, त्याच्या आधीचं लेटर कॉन्सोनंट आहे, तर त्याचा प्लुरल फॉर्म करताना टोमॅटोचं झालं टोमॅटोज, सिम्पली आपण इथे जोडला ES. मँगो, मँगो ओच्या पुढे ES, कारण त्याच्या आधी काय आहे? कॉन्सोनंट आहे. पण ह्या रूलला काही एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. काय आहेत अपवाद? सॉरी, हे पहिल्यापासून आपण असंच शिकतोय, मी अपवाद बनवलेले नाही आहेत. हे पहिल्यापासूनचे नियम आहेत, ते आपल्याला फॉलो करावे लागतात. ओके. सो या नियमाचा अपवाद 2 आहेत. फोटो हा शब्द असेल तर फोटोला फोटोज वापरतात, पियानोला पियानोज वापरतात. त्यामुळे यामध्ये मिस्टेक करू नका. फोटो असेल तर ES लिहायचं नाही, फोटोचं फोटोजच PHOTOSच लिहायचं, पियानोचं पियानोजच लिहायचं, ES करायचं नाही. हे अपवाद आहेत. हे 2 शब्द या नियमाला अपवाद आहेत. पण इतर कुठलाही वर्ड असेल ज्याचा एंड ओने होतोय आणि त्याच्या आधी कॉन्सोनंट येतोय तर प्लुरल फॉर्मला ES जोडलं जाणार. क्लिअर? त्यानंतरचा नेक्स्ट रूल, चौथा. इफ द नाउन एंड्स विथ O and its before letter is a vowel, then add suffix S to the word. आता बघा, काय म्हटलंय?
शब्दाच्या शेवटचं अक्षर जे आहे ते ओ आहे. मात्र ओच्या आधीचं अक्षर जे आहे हे वॉवेल आहे, AEIOU पैकी एक आहे. तर त्या शब्दाचा प्लुरल फॉर्म करताना त्याच्या पुढे सिम्पली एस लिहायचा, ES लिहायचा नाही. म्हणजे ओ आणि ओच्या आधीचं अक्षर कॉन्सोनंट असेल तर सफिक्स ES येणार. पण ओ आणि त्याच्या आधीचं अक्षर हे वॉवेल असेल तर तुम्ही काय जोडायचे प्लुरल फॉर्म करताना? एस जोडायचे. आता याच्यामध्ये बघा BOY बॉय, वाय आहे, बॉईजच राहतं. ओके, बॉईज BOY बॉय, बॉईज येणार. हां, ओके. तर हा रूल कळला सगळ्यांना. कॉन्सोनंट म्हणजे ओ असेल त्याच्या आधीचं अक्षर जे आहे ते कॉन्सोनंट आहे तर मग ES वापरायचा. ओ आहे, ओच्या आधीचं अक्षर वॉवेल असेल तर काय येणार ह्याच्यामध्ये? तुम्ही शेवटी एस जोडायचा आहे. क्लिअर? पण हा जो वरचा नियम आपण बघितला त्याला 2 एक्सेप्शन्स आहेत, फोटो आणि पियानो. फोटो असेल तर फोटोज येईल, पियानो असेल तर पियानोज येईल. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा, यामध्ये मिस्टेक करायची नाही. देन नेक्स्ट रूल, 5th रूल. इफ द नाउन एंड्स विथ F or FE, शेवटचं अक्षर F किंवा FE असेल तर प्लुरल फॉर्म बनवताना टू मेक द प्लुरल फॉर्म रिमूव्ह F or FE, F or FE काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी सफिक्स लावायचा VES. कसं बघूया. बघा, CALF हा शब्द आहे. CALF मी प्लुरल फॉर्म बनवताना F काढून टाकला, त्याच्या आधीची अक्षरं आहे तशीच लिहिली आणि पुढे VES जोडलं, काव्ज. ओके, F काढून टाकला, Fच्या ऐवजी मी VES जोडला. नाईफ, FE काढून टाकला प्लुरल फॉर्ममध्ये आणि VES जोडलं, नाईफ्स. आता या रूलला एक्सेप्शन आहेत. चीफ हा शब्द असेल तर चीफला F काढायचा नाही आहे, फक्त S जोडायचं आहे. सेफ असेल तर सेफ्स करायचं आहे, प्रूफ असेल तर प्रूफ करायचं आहे. ओके, हे एक्सेप्शन वर्ड्स असतात ना, हे पाठच करायचे, लक्षात ठेवायचे, यामध्ये चेंज होत नाही. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला पेपरमध्ये येताना असा काहीतरी एखादा शब्द येतो ट्रिकी, मग त्यावेळी तुम्हाला हे एक्सेप्शन्स रूल्स माहिती असले पाहिजेत. त्याचं प्रत्येक ठिकाणी काही वेळा एक्सेप्शन्स वर्ड्स असतात ना, ते एक्सेप्शन सारखेच लिहायचे त्याची उत्तरं. सेफ आला किंवा चीफ आला तर चीफला चीव्ज करायचे नाही, तो चिप्स म्हणूनच लिहायचा. ओके, हे 3 शब्द आहेत याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. चीफ, प्रूफ आणि सेफ याला हा नियम लागत नाही. इतर कुठलाही शब्द असेल F आणि FE ने एंड होतोय, F आणि प्लुरल फॉर्ममध्ये F आणि FE काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी VES घ्यायचं. ओके, नेक्स्ट. इफ द नाउन एंड्स विथ Y, then in the plural form or to make the plural, then replace Y with I and add suffix ES. काय करायचंय? Y आहे, Y च्या आधी आपण कॉन्सोनंट आलाय. काय म्हटलंय? Y च्या आधीचं अक्षर कॉन्सोनंट आहे. बघा, हा नियम लक्षात ठेवा. Y च्या आधीचं अक्षर कॉन्सोनंट आहे. देन काय करायचं? Y काढून टाकायचा, Y च्या ऐवजी I घ्यायचा आणि ES लावायचा. बेबी, बेबीचं झालं बेबीज. सिटी, सिटीचं झालं सिटीज. कधी हा रूल? ज्यावेळी Y असेल पण Y च्या आधीचं अक्षर कॉन्सोनंट असेल
तेव्हा तेव्हा हे नियम लक्षात हा नियम लक्षात ठेवा. वाय आहे, वायच्या आधीचं अक्षर कॉन्सोनंट आहे, तर तो सरळ वाय काढायचा आणि तुम्ही आय वगैरे लक्षात ठेवा, डायरेक्ट लक्षात ठेवा. वाय प्लस कॉन्सोनंट असेल, वाय काढायचा आणि आय ई एस जोडायचं. सिम्पल. ते रिप्लेस लक्षात त्याचं लक्षात ठेवण्यापेक्षा वाय काढून टाकायचा आणि आय ई एस जोडायचं, एवढं लक्षात ठेवा. ओके. when it will be when y a word ends with y and the before letter of y will be consonant, that time you can apply this rule. Okay, this. Then the noun word ends with y and the before letter is a vowel. मगाशी मी बोलता बोलता बॉय म्हणाले, बॉयचा वर्ड तुम्हाला वापरला, तो दुसऱ्या नियमात वापरला, सॉरी, तो इथे वापरायचा होता खरा शब्द. तर बघा, हे लक्षात घ्या. आता काय आहे, वर्ड एंड्स विथ वाय बट द अल्फाबेट बिफोर वाय इज वॉवेल. शब्द वायने संपतोय पण त्याच्या आधी वॉवेल आहे. देन जो शब्द असेल त्या शब्दाला फक्त एस सफिक्स लावायचा प्लुरल फॉर्मसाठी. वायच्या आधीचं अक्षर कॉन्सोनंट असेल तर आय ई एस येणार, वाय काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी आय ई एस येणार. पण वाय असेल, वायच्या आधीचं अक्षर वॉवल असेल तर मात्र प्लुरल फॉर्म बनवताना जो शब्द आहे तसाच लिहायचा आणि त्याच्यामध्ये फक्त ॲड करायचा एस. दोन्ही रूल कंपेअर करून तुम्हाला दाखवते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट रूल आहे 8वा. सम नाउन्स have the same singular and plural form. काही शब्द असतात की त्या शब्दांचे सिंग्युलर फॉर्म जे आहेत ते सेमच असतात, सेम. आता इथे मी तुम्हाला सॉरी फिश लिहिलंय ना, फिश कट केलं पाहिजे ॲक्च्युली. फिश येत नाही, फिशचं प्लुरल फॉर्म जे आहे ते अ शोल ऑफ फिश येतं. अ शोल ऑफ फिश येणार. ओके. तर बघा, काही शब्द सिंग्युलर फॉर्म मध्ये आहेत तसेच वापरले जातात. डिअर डिअर, डायस डायस, शीप शीप आहे तसेच, त्यामध्ये चेंज करायचा नाही. कळलं? डिअर डिअर, डायस डायस, शीप शीप. त्याच्यानंतर इन अ कंपाऊंड नाउन वी मेक द प्लुरल फॉर्म ऑफ मेन वर्ड. काही कंपाऊंड नाउन असतात, म्हणजे दोन शब्द एकत्र करून येतात. त्यावेळी त्या शब्दातला जो मुख्य शब्द असतो की नाही, त्या मुख्य शब्दाचा प्लुरल फॉर्म करायचा. फॉर एक्झाम्पल बघा, इथे शब्द काय आहे, ब्रदर इन लॉ. हा कंपाऊंड वर्ड झाला. ह्याच्यामधला मेन वर्ड कुठला येणार, ब्रदर. मग तुम्ही प्लुरल फॉर्म करताना ब्रदर इन लॉज नाही तर ब्रदर्स इन लॉ करायचा आहे. ब्रदर्स इन लॉ. ओके. त्याच्यानंतर पासर बाय, पासर बायचा जो प्लुरल फॉर्म आहे हा पासर्स बाय येणार. पासर्स बाय मेन वर्ड जो आहे हा तुमचा पासर्स बाय येणार. क्लिअर? क्लिअर कंपाऊंड वर्डचा विषय तुम्हाला लक्षात आला. ब्रदर मेन वर्ड जो आहे, प्रिन्सिपल वर्ड जो आहे, त्याचं तुम्ही काय करायचं आहे, प्लुरल फॉर्म करायचं आहे. त्याच्यानंतरचा 10वा नियम आहे सम नाउन some nouns form their plurals by changing their inside vowels. म्हणजे एखादं किंवा एक दोन वॉवेल्स आतमधले जे असतात इंटरनल ते चेंज होतात आणि ते चेंज होऊन त्याचा फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल बघा, मॅन मेन, टूथ टीथ, गुज गीज, माऊस माईस. आता असे जे वर्ड्स आहेत ना, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवावे
लागतील, ते शब्द तुम्हाला पाठच करावे लागतील, कारण हे अपवाद असतात आणि ते पाठ केल्याशिवाय त्याला तुम्हाला म्हणजे अपवाद नाहीत, पण त्याचा तुम्ही वेगळी वर्ड्स आहेत ना, हे त्याचा फॉर्म प्लुरल फॉर्म्स वेगळे आहेत, एस किंवा ES लावून होत नाहीत. मग अशा वेळी हे जे शब्द आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील. मॅन मेन, वुमन विमेन, माऊस माईस, टूथ टीथ, गूज गीज, फूट फीट. मग हे शब्द जे आहेत हे तुम्ही पाठ करायचे आहे. ओके. त्यानंतरचा पुढचा नियम पाहू. 11वा नियम आहे, सम नाउन्स फॉर्म देअर प्लुरल्स बाय एंडिंग इन सफिक्स en. काही म्हणण्यापेक्षा इंग्लिश भाषेमध्ये फक्त असे 2 वर्ड्स आहेत की ज्यांचा प्लुरल फॉर्म जो बनतो त्याच्या शेवटी तुम्हाला en येतो. फॉर एक्झाम्पल ऑक्स, ऑक्सन, चाइल्ड, चिल्ड्रन. शेवटी काय आहे? en येतो. हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. ऑक्सचा प्लुरल फॉर्म ऑक्सन, चाइल्डचा प्लुरल फॉर्म चिल्ड्रन. ऑक्स ऑक्सेस करायचं नाहीये, ऑक्स ऑक्सन लिहायचं आहे. लक्षात घ्या. आपण पहिला नियम बघितलाय 2 नंबरचा की एस SH एफ एस SH एक्स दिसलं की आपण ES लिहितो. तर हा जो शब्द आहे ऑक्स हा अपवाद आहे. ऑक्सला आपण प्लुरल फॉर्म ऑक्सन करतो, चाइल्डला चिल्ड्रन करतो. तर मगाशी आपण एक 4-5 वर्ड बघितले ज्यांचे प्लुरल फॉर्म हे वेगळ्या पद्धतीने होतात, ज्याच्यामध्ये एस किंवा ES लागत नाहीये. त्याच्यामध्ये हे 2 शब्द पण तुम्ही लक्षात ठेवा. आता हा पुढचे जे आहेत ना, हे तिन्ही नियम फार महत्त्वाचे आहेत. ओके. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा, लिहून ठेवा, मेन्शन करून, फार महत्त्वाचं होईल. फॉलोइंग वर्ड्स हॅव नो प्लुरल फॉर्म्स. आता कोणकोणत्या शब्दांचे प्लुरल फॉर्म्स होतच नाहीत त्यांचे मी तुम्हाला इथे लिस्टच दिली आहे. बघा, ऑल प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन आपण शिकलोय ना, प्रॉपर नाउन विशेष नामं. नेम बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. स्पेशल नेम, कुठल्याही स्पेशल नेमचं प्लुरल फॉर्म होत नाही. गोवा गोवाज नाही होत, मुंबई मुंबईज नाही होत. कळलं? तसं कुठलंही प्रॉपर नाउन होण्याचं प्लुरल फॉर्म होत नाही. मटेरियल नाउन, आयर्न, गोल्ड, सँड, सिल्वर, राईस यांचे प्लुरल फॉर्म होत नाहीत. ते आहे तसेच घेतो आपण. राईसला राईसेस म्हणत नाही किंवा गोल्डला गोल्ड्स म्हणत नाही. ह्या मटेरियल नाउनचं कुठल्याही प्लुरल फॉर्म होत नाही. ऑल ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जेवढे आहेत, क्वालिटी नेम्स जे आहेत, त्यांचं प्लुरल फॉर्म होत नाही. ऑनेस्टी, ब्युटी, विजडम, कावर्डनेस, ब्रेवनेस. क्वालिटीज, कुठल्याही क्वालिटीचं, कुठल्याही ब्रेवरी नाही होत, ऑनेस्टी नाही होत, ब्युटी नाही होत, त्याचं प्लुरल फॉर्म होत नाही. ते शब्द आपण आहे तसेच वापरतो. आता या व्यतिरिक्त जे अदर वर्ड्स आहेत ज्यांचा प्लुरल फॉर्म होत नाही, ती मी लिस्ट तुम्हाला दिली आहे. बघा, हे बघा, फर्निचर, न्यूज, पोल्ट्री, त्यानंतर हेअर, त्याच्यानंतर थंडर, इन्फॉर्मेशन, फिजिक्स, पॉलिटिक्स, सिनरी, मशिनरी, मॅथमॅटिक्स. दीज आर सम वर्ड्स विच डोंट हॅव प्लुरल फॉर्म. याचे प्लुरल फॉर्म होत नाहीत. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. या शब्दांना सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये एकच आपण वापरतो. या सिंग्युलर वर्डचे प्लुरल फॉर्म होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला हे शब्द तोंडपाठ करावे लागतील अपवाद म्हणून, की यांचे प्लुरल फॉर्म नाही होत, हे शब्द आहे तसेच वापरतात. तसंच पुढचा जो रूल आहे की फॉलोइंग वर्ड्स डोंट हॅव सिंग्युलर फॉर्म्स. या शब्दांचे सिंग्युलर फॉर्म नाहीत. हे जे शब्द आहेत ते सिंग्युलर आणि प्लुरल म्हणून एकच शब्द वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, बायनॅक्युलर्स, शॉर्ट्स, सीझर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, द हिमालयाज, क्लोथ्स, देन जीन्स, स्पेक्टॅकल्स, सॉक्स, टॉंग्स, ट्राउजर्स, मॅनर्स,
गुड्स. आता इथे गुड्स म्हणजे माल, माल या अर्थाने, मालमत्ता आपण, किंवा मालमत्ता नाही, तो माल नाही, म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या बिझनेससाठी माल, कच्चा माल लागतो, गुड्स, ते गुड्स. थँक्स, हे जे शब्द आहेत हे शब्द आपण प्लुरल फॉर्ममध्येच वापरतो, यामध्ये आपण त्याचं सिंग्युलर फॉर्म वापरत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, गिव्ह मी सीझर्स म्हटलं जातं, गिव्ह मी अ सीझर असं शब्द वापरला जात नाही. गिव्ह मी सीझर्स, त्याचा प्लुरल फॉर्म होतो, सिंग्युलर फॉर्म होत नाही. क्लिअर? आता त्याच्यानंतरचा जो शब्द आहे की सम वर्ड्स फॉर्म देअर प्लुरल फॉर्म्स इन अ डिफरंट वे. फॉर एक्झाम्पल बघा, थोडंसं ॲडजस्ट करते. फॉर्म्युला, फॉर्म्युलाचा जो प्लुरल फॉर्म आहे तो आहे फॉर्म्युली. फॉर्म्युला, फॉर्म्युली. जीनस, जीनसचा प्लुरल फॉर्म आहे जेनरा. क्रायसिस, क्रायसिसचा प्लुरल फॉर्म आहे क्रायसिस. आता हे असे शब्द आहेत ना, हे सुद्धा तुम्हाला पाठच करावे लागतील, त्याला कुठला ऑप्शन नाही हो, पाठच करावे लागतात. तुम्ही चुकीचे शब्द वापरला, जर तुम्ही त्याचा प्लुरल फॉर्म नीट नाही वापरला तर तुम्हाला रॉंग उत्तर मिळणार त्याचं. रेडियस, आता हा रेडियस हा शब्द तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे मॅथ्समध्ये, रेडियस ना, रेडियसचा प्लुरल फॉर्म होतो रेडाय. देन रेडाय म्हणतात त्याला, किंवा रॅडी म्हणतात त्याला. ओके, माझं प्रोनाऊन्सिएशन रॉंग असेल तर सॉरी मॅथमॅटिक्स टीचर, इफ आय एम रॉंग देन प्लीज करेक्ट मी. वर्टेक्स, वर्टेक्सचे प्लुरल फॉर्म आहे वर्टायसेस. त्याच्यानंतर स्टिम्युलस, स्टिम्युलसचा प्लुरल फॉर्म आहे स्टिम्युली. अँड सिलॅबस, सिलॅबसचा प्लुरल फॉर्म आहे सिलॅबी. तर हे जे शब्द आहेत ना, हे शब्द तुम्हाला पाठच करावे लागतील, याला आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही हे शब्द पाठच करा. हां, याच्यामध्ये नियम लावायचे नाही. आता ह्याच्यावरती आधारित येणारे प्रश्न कुठलेच सांगा. जनरल क्वेश्चन असतो, तुम्हाला सिंग्युलर फॉर्म दिले जातात आणि तुम्हाला प्लुरल फॉर्म त्याचे विचारले जातात, किंवा प्लुरल फॉर्म दिले जातात आणि तुम्हाला सिंग्युलर फॉर्म विचारले जातात. ठीक आहे. दुसरा एक त्याच्यामध्ये प्रकार आहे, तो प्रकार असा की तुम्हाला शब्द वाक्यरचना दिली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, धिस इज अ कार, धिस इज अ कार. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरलं जातं, दीज आर कार्स. कार ह्या शब्दाचं जर तुम्हाला प्लुरल वापरायचं असेल ना, तर त्याला तुम्हाला दीज आर कार्स असा शब्द वापरावा लागेल. तुमच्या शब्दाप्रमाणे, नाऊनप्रमाणे तुमचा ऑक्झिलरी वर्ब बदलणार, हे लक्षात घ्या. एम इज असेल तर, एम इज असेल तर त्याला आर वापरतात, आणि वॉज असेल तर त्याला प्लुरल फॉर्म वर वापरतो. वाक्यात बदल करताना हे लक्षात ठेवा. ओके, तर ह्याचा आपण बऱ्यापैकी उहापोह केलेला आहे, आणि हे आपण जे आहेत ते शब्द बघितलेत, हे शब्द तुम्ही पाठ करायचे आहेत, आणि या शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि आतापर्यंत तुम्हाला जे मी नियम सांगितले त्या नियममध्ये तुम्हाला एखादा नियम समजला नसेल तर मला नक्की विचारा. मला वाटतं हे सगळं आपण शिकलेलो आहोत, फक्त आपण हे रिवाईज करतोय, आणि त्याच्यामुळे यामध्ये फार ह्याची म्हणजे असं वेगळी अशी प्रॅक्टिस वगैरे देण्याची मला गरज वाटत नाही आहे. पण जर तुम्हाला यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करून हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण एक छोटासा व्हिडिओ बनवू आणि त्याचं आपण काय करू, याचे जे क्वेश्चन, प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून जे आहेत ते आपण यामध्ये सोडवू शकतो. ओके, मला वाटतं मी आतापर्यंत तुम्हाला जे काही 14 नियम सांगितले ते तुम्हाला समजले असतील, आणि जर काही नाही समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कमेंट करा, अगदी 2 शब्दाची का होईना पण कमेंट करा.
तुम्हाला आवडला, नाही आवडला व्हिडिओ तर का नाही आवडला, किंवा तुम्हाला अजून काय हवं आहे माझ्याकडून, हे सगळं मला नक्की कळवा. मी माझ्या परीने माझ्या व्हिडिओजमध्ये जास्तीत जास्त चांगलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन, तुमच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे व्हिडिओ देण्याचे प्रयत्न करीन. पण ॲटलिस्ट मला कळलं तर पाहिजे की तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे. आतापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ ऐकलात, तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही माझ्यासाठी दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन तुम्ही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळावी. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ करताना थोडासा लाईटचा इश्यू झाला आहे, थोडंसं कुठेतरी ब्लर वाटतंय, थोडेसे आजूबाजूचे आवाज येत असतील तर त्याच्यासाठी मला माफ करा. याबद्दल मी तुम्हाला म्हणजे आवाजांचं मी तुम्हाला काहीच नाही करू शकत ना. आजूबाजूच्या आवाज व्हिडिओ शूट करताना थोडेफार आवाज येतात, त्याला काय करू मी, माझ्याकडे काय लॅपटॉप नाही आहे की मी ते सगळं एडिट करू शकेन. आणि बाकी मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करते इम्प्रूव्ह करण्याची. तुम्ही आतापर्यंत मला जसा सपोर्ट दिला आहे तो इथून पुढेही असाच तुमचा सपोर्ट येऊ दे, तुमचा मायबाप प्रेक्षकांचा सपोर्ट मला मिळू दे, ही माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. कीप वॉचिंग. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ऑलवेज कीप वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू व्हेरी मच.